भारताचे 52वे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच त्यांच्या आई डॉक्टर कमलाताई गवई त्यांच्या मूळ गावी अमरावती येथे पोहोचल्या असून हा ऐतिहासिक क्षण स्मरणीय बनवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या अधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अमरावती विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत केले। डॉक्टर कमलाताई गवई यांच्या आगमनाने संपूर्ण कॅम्पसमध्ये उत्सवाचे वातावरण होते। कमल कृष्ण निवासस्थानी पोहोचताच तिथे आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी बौद्ध परंपरेचे पालन करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण देखील आयोजित करण्यात आले, ज्यामुळे स्वागत समारंभ अधिकच आत्मादिक आणि प्रेरणादायी बनला। यापेक्षा जे सत्य आहे ते हे कार्यक्रम खूपच छान झाले आणि ते उत्स्फूर्त होते, धरून बांधून म्हणजे तुम्हाला सगळं काही मिळेल, परंतु लोक म्हणजे आणणं कठीण असते। तर सगळीकडे म्हणजे प्रत्येक फंक्शनला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना, म्हणजे लोक आणि सगळ्याच लेवलवरचे लोक शपथविधीच्या वेळेसही होते, त्या हॉलमध्ये लोक नाही आवरे, त्यानंतर त्यांच्यासोबतच कोर्टमध्ये पण गेले, तिथे कार्यक्रम झाला। त्यानंतर संध्याकाळी भूषणसाहेबाच्याकडे पण गेट टुगेदर झालं सगळ्या लोकांचं आणि तोही कार्यक्रम अतिशय चांगला झाला। ते प्रत्येक म्हणजे कार्यक्रमाला स्वतः भूषणसाहेब जातीने हजर होते, लोकांची खाण्यापिण्याची देखभालही खूप केली आणि मग दुसऱ्या दिवशी कोर्ट असल्यामुळे त्यांना थोडंसं म्हणजे माहिती प्राप्त करावी लागते। मग सगळ्यांची जेवणं खावणं विचारपूस केल्यानंतर ते मग रूममध्ये गेले। म्हणजे चांगलाही होता, गंभीरही होता आणि भावनिकही होता। त्या सगळ्यात भावनिक म्हणजे मला जे मी आधी तुम्हाला म्हणजे बोलले होते की जेव्हा जेव्हा ही साहेबांची आठवण येते आणि भूषणचं हे सर्वोच्च पदावर आरूढ झालेलं हे जे व्यक्तिमत्व समोर येतं, तेव्हा मला म्हणजे एकटी जरी असली तर भडभडून येतं। कारण काय की साहेबांचं म्हणजे भूषण साहेबाच्या घडणजळणीमध्ये दादासाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। नवे भूषण साहेबाच्या सोबतच जिथे जिथे कुठे सभा संमेलन काय असतील त्या ठिकाणी तो साहेबांच्या सोबत राहत होता। त्याने आपल्या भाषणातही ते सांगितलं की जिथे जिथे साहेब जायचे कार्यक्रमाला वगैरे तर हा त्यांच्यासोबत राहत होता किंवा ते याला घेऊन जात होते। त्यामुळे कमी वयातच चांगल्या विचाराचा पगडा त्यावर फिट झाला आणि साहेब जे जनतेशी वागत होते, गोरगरिबाशी वागत होते। आता आमचं तर सगळं बेसच असं आहे की आमचं सगळं श्रद्धास्थान बाबासाहेब आहेत आणि गौतम बुद्धाने ज्या लोक म्हणजे जनता आहे ह्यावर दिलेलं आहे आणि त्याचाच बेस घेऊन बाबासाहेबांनी घटनेमध्ये लोकांवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि हा लोक म्हणजे जनता हे साहेबांचा केंद्रबिंदू होता। त्यामुळे लहानपणापासून गोरगरिबांची सेवा करणं, अवभगत करणं आणि मदत करणं हे गुण भूषणमध्ये लहानपणापासूनच आले। भूषण गवई साहेब काय प्रतिक्रिया द्या? त्यांना मंगलमैत्रीच द्यायची। माझ्याजवळ मंगलमैत्रीशिवाय दुसरं काहीच नाही आहे। ज्यांनी चांगलं म्हटलं उसका बी मंगल हो, कोणी हे केलं त्यांच्या वक्ताला मी काय बोलणार आहे। ते जर खूप मोठे असतील तर मग त्यांनी ते पाहावं, परंतु मला जर विचारलं तुम्ही तर मी तर मंगलमैत्रीच देणार सगळ्यांना आणि मनापासून। कारण शेवटी तेही बाबासाहेबांना खूप मानतो आम्ही आणि तुमच्या माहितीकरता सांगते की साहेबांनीही साहेबांचं एक नेचर होतं आणि त्याचाच प्रभाव आमच्या आता मी लग्न झालं तेव्हा खूप मोठी नव्हती आणि लहानही होती तरी बाबासाहेबांचा आणि साहेबांच्या सभेला वगैरे लहानपणी जात असल्यामुळे माझ्यावर तो तेवढा प्रभाव होताच। म्हणून म्हणजे साहेबांनाही म्हणजे आणि नंतर तर मी साहेबावर त्याला म्हणतात मग वाहून घेतलं होतं, म्हणजे त्याला शब्द आहे तो की समर्पण केलं। म्हणजे जसंही साहेबांचं लग्न झालं दृश्य समोर दिसत होतं। पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने शेतकरी मान्सूनपूर्व मशागत करत आहेत। अशातच पैठणच्या थेरगाव परिसरातील शेकडो घरांवरील पत्रे उडून गेली असून शेतात असलेल्या बहुतांश मोसंबीच्या झाडांच्या फांद्या तुटल्या, तर पपई, आंबा, डाळिंब आणि फळबागांसह लिंबू, बाबुळीचे झाडे तुटून तर काही उन्मळून घरावर रस्त्यांवर पडले आहेत।
वादळी वाऱ्यामुळे कच्ची पत्र्यांची घरे भुईसपाट झाली असून शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले आहेत। घरात बसलेल्यांना काही कळण्यापूर्वीच हे निसर्ग संकट ओढवले आहे। माझं शेडनेट होतं 1 एकरचं टोमॅटोचं पीक होतं त्याच्यामध्ये आणि वादळी वारं काल 5 वाजता खूप नुकसान झालं। 10 लाख रुपयाचं पीक होतं माझं, ते पूर्ण नुकसान होऊन गेलं त्याच्यामध्ये। आणि काल 5 वाजता वादळ पाऊस आल्यामुळे केळी, डाळिंब, टोमॅटोचं पीक होतं, 10 लाख रुपयाचं पिकाची फार नुकसान झाली। आता काय करता, त्याला नाईलाज आहे। शेतकऱ्यासाठी काय आहे, पाऊस कधी बी नुकसानीचा ठरतो, त्याला आता नाईलाज आहे। शेवट सरकारनं काहीतरी भरपाई द्यावा आम्हाला। मी फेब्रुवारी महिन्यात केळी लावल्या होत्या 2 एकर। काल 4:30 वाजता चक्रीवादळ झालं, खूप गारपीट झाली आणि साऱ्या केळी खाली पडल्या। आम्ही टँकरनं पाणी टाकू परेशान झालतो। केळीचे झाडं लेकराप्रमाणे सांभाळले आणि कालच्या चक्रीवादळानं होतं नव्हतं करून टाकलं। आता शासनानं आम्हाला आर्थिक मदत द्यावी, काहीतरी शासनाकडून मिळावं ही अपेक्षा आहे आम्हाला। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आला असून सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या 36 वर्ष खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा राहणारा असून मृत जाधव त्यांचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे त्यांच्यासोबत किरकोळ पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता। या वादातच सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकांकडून आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। मध्ये दुपारी 3-3:15च्या सुमारास एक प्रकार घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक महिला व एका पुरुषाने एका सनी उर्फ चिंट्या सुनील जाधव याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे। सदर प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संजीवनी सुनील जाधव वय 55 वर्ष राहणार जेजुरी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा खून हा आर्थिक वादावरून झालेला आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे। त्या प्रकरणी जो एक पुरुष आणि महिला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 205/2025 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खुनातले जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। पुढील तपास चालू आहे। यापूर्वी काय गुन्हे दाखल आहेत या आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, त्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास करून दोषारोप पत्र पाठवणार आहोत। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचा असून त्यांच्या शिंदखेडा मतदारसंघात रस्त्यांची अशी दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। वर्षभरापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांनी या रस्त्याचे काम केले होते, परंतु आता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। साहेब, मी मुडावत गावाचा रहिवासी आहे, संतोष वारुडे। मुडावत बेटावत हा रस्ता खूपच खराब झालेला आहे। रोज येता जाताना खूप त्रास होतोय। रस्त्यात एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, एखादा पाऊस जरी आला तर लगेच रस्ता म्हणजे असा बंद होऊन जातो। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता रिपेअर करावा अशी मी विनंती करतो त्यांना। तेवढं आम्हाला मुडावत बेटावत जाण्या येण्यासाठी म्हणजे सुखरूप प्रवास करता येईल एवढं आम्हाला म्हणजे बरं वाटेल। तसं म्हणजे मुडावत गाव तापी आणि पांजरा नदीचा संगम आहे तिथे, आणि कपिलेश्वरचं मोठं मंदिर आहे। तिथे येणारे जाणारे भाविक हप्त्यातून कमीत कमी 4-5 दिवस असे येत राहतात आणि त्यांना बेटावतपर्यंत आल्यानंतर मुडावत येण्यासाठी 3-3, 4-4 तास बसावं लागतं। गाडी मिळत नाही। काही लोक रस्ता खराब असल्यामुळे त्यांना नाकारतात आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे ते पण त्यांना म्हणजे वाईट वाटतं। तर असं लवकरात लवकर रस्ता चांगला रिपेअर झाला तर तेवढं भाविकांना पण आनंद वाटेल आणि देवदर्शन लवकर होईल त्यांचं, अशी मी आपणास विनंती करतो। कल्याण पूर्वेतील चिकनीपाडा येथे सप्तशृंगी या इमारतीचा स्लॅब कोसळला असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे। काही जण जखमी झाले आहेत। जखमींपैकी एकाला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले असता त्या हॉस्पिटलने सही करा, डिपॉझिट भरा असे सांगून उपचार करण्यास नकार दिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे।
या प्रकरणी संबंधित हॉस्पिटलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. काल ज्यावेळेस चिकनीपाड्या इथे सप्तशृंगी बिल्डिंग ही यांचा स्लॅब कोसळून जी दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस आम्ही घटनास्थळी पोहोचलो. नंतर त्यानंतर प्रशासनाचे वॉर्ड ऑफिसर नंतर फायर ब्रिगेड वगैरे आल्यानंतर ज्यावेळेस जखमींना बाहेर काढत होते त्यावेळेस या घटनेमध्ये एक लहान मुलीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या वडिलांचा असा आरोप होता. तिथे ते ओरडत होते की माझ्या भावाला, त्यांचा एक भाऊ देखील जखमी होता, त्यांना गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही आणि सही मागितली, डिपॉझिट मागितलं, असा तो तिथे तक्रारी करत होता. वास्तविक आता आम्ही घटनास्थळी असताना तिथे हॉस्पिटलमध्ये काय घडलं याची कल्पना नाही, पण त्यानंतर माहिती मिळाली की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं. परंतु जर काही हॉस्पिटल्सनी अशा प्रकारे जर दुर्घटनेमध्ये आलेल्या नागरिकांना घेण्यासाठी जर विलंब केला असेल किंवा घेतलं नसेल तर ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे. मला असं वाटतं या संदर्भात महानगरपालिकेच्या कमिशनरला आम्ही भेटून कल्याणमध्ये किंवा डोंबिवलीमध्ये अशा असणाऱ्या अनेक हॉस्पिटल्स आहेत ज्या अशा प्रकारे दुर्घटनांमध्ये मृत झालेल्या किंवा जखमी झालेल्या नागरिकांना घेण्यास मज्जाव करतात. अशांवर पहिले कारवाई झाली पाहिजे किंवा त्या संदर्भात त्यांना सूचना दिल्या पाहिजेत की अशा ज्या घटना होतील भविष्यामध्ये अशा दुर्दैवी घटना खरं तर झाल्या नाही पाहिजेत, पण जर झाल्या तर अशा दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना त्वरित काही न विचारता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार तरी त्यांनी सुरू केले पाहिजे. या संदर्भात काल तुमच्या आयुक्तांसोबत देखील बोलणं झालं होतं. या संदर्भात आयुक्तांशी आम्ही चर्चा केली. त्यामध्ये निलेश शिंदे देखील होते. आयुक्तांना आम्ही असे सूचना केल्या की आपल्या ज्या कल्याण डोंबिवलीच्या हॉस्पिटल्स आहेत, मग रुक्मिणीबाई असेल किंवा शास्त्रीनगर, इथे वेगवेगळ्या ट्रीटमेंट होत नाहीत, ठराविक जे काय OPD असतात त्याच होतात. त्यामुळे कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये असणाऱ्या अनेक जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांच्याशी टायअप करून घ्यावं आणि अशा प्रकारच्या ज्यावेळेस घटना घडतात, दुर्दैवी घटना होतात, त्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये त्वरित त्यांचे नंबर नागरिकांकडे, म्हणजे त्या प्रकारे ती जागरूकता करून ते नंबर नागरिकांकडे असायला पाहिजेत आणि लगेच ॲम्ब्युलन्स येऊन त्या हॉस्पिटलमध्ये टायअप केले, तिथे जखमींना घेऊन त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत अशी आपण त्यांना काल सूचना केली. त्यांनी ती मान्य देखील केली आणि या संदर्भात आम्ही त्यांची भेट देखील घेणार आहोत.